चला ताई मावशी अक्का, आजचा खास बेत हा गरमागरम पुरणपोळीचा आहे बरं. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्ही कशा पद्धतीत पुरण बनवता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे मी चण्याची डाळ शिजत टाकली, त्याच्या 5-6 शिट्ट्या केल्या आणि अशा पद्धतीत शिजवली. मी चाळणीचा वापर करून पुरण मॅश करत आहे. तुम्ही कसं करतात नक्की मला सांगा. चांगल्या पद्धतीत मॅश केलं. कढई ठेवली. कढईमध्ये चमचाभर मी इथे तुपाचा वापर केला. सुगंध चांगला येण्यासाठी आणि पुरण टेस्टलाही छान लागण्यासाठी. अशा पद्धतीत तुम्ही नक्की ट्राय करा. फुल व्हिडिओ हा माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, नक्की जाऊन पहा. बघा इथे मी पुरणाची डाळ इथे टाकली. पुरणाची डाळ ही 2 वाटी होती. मी इथे 1.5 वाटी साखरेचा वापर केलेला आहे, कारण की थोडंसं तिखट क्षारासाठी मी बाजूला डाळ काढली होती म्हणून. पुरण हे चांगलं एकजीव साखरेमध्ये करायचं. अशा पद्धतीत मी तर सुंठ, विलायची आणि जायफळ घेतलं, तेही बारीक करून सुगंधासाठी त्यामध्ये ॲड केलं. तुम्ही काय काय टाकता नक्की मला सांगा. तुमची पद्धत कशी आहे ती मला शेअर कर. अशा पद्धतीत गरगर फिरून घ्यायचं. पुरण हे शिजलं का नाही म्हणून असं उलथणं त्यामध्ये टाकायचं. लगेच कळतं पुरण आपलं शिजलं. ही ट्रिक नक्की तुम्ही वापरा. मी पुरण थंड होण्यासाठी एका प्लेटला तूप लावलं आणि त्यामध्ये पुरण थंड होण्यासाठी ठेवलं. तुम्ही कशी पद्धत करता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बघा अशा पद्धतीत थंड झालेलं आहे आपलं पुरण. मी इथे कणिक मळून ठेवलं होतं. कणिकाची अशी पारी करायची. पारी म्हणा, लाटी म्हणा, त्यामध्ये असं पुरण भरायचं. पारीचं तोंड हे बंद करायचं. थोडं तूप लावायचं, पीठ लावायचं आणि हलक्या हाताने चांगली ही पारी लाटून घ्यायची. बघा गरमागरम खूप सुंदर अशी पुरणपोळी इथे रेडी झालेली आहे. ही एका खास व्यक्तीसाठी होती. ती कुठल्या खास व्यक्तीसाठी होती डिटेलमध्ये फुल व्हिडिओमध्ये सांगलेला आहे. नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि मलाही तुमचा अनुभव शेअर करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा कुठे फाटली नाही, कुठे फुटली नाही. खूप सुंदर गोल अशी पुरणपोळी इथे रेडी झालेली आहे. आवडली का तुम्हाला? नक्की ट्राय करा. बघा गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर तुपाची धार खूप बढिया, खूप चांगली लागते. कशी झाली बघा. खा, स्वस्त राहा.